हाय फ्रेंड्स, आज आपण रानभाजी सिरीजमधली तिसरी रेसिपी पाहणार आहोत, जी की फोडशीची भाजी. त्याला सेप मुसली लिव्ज प्लॅन्ट म्हणतात. कांद्याच्या पातीसारखी दिसते आणि रानभाजी आहे. ती आपोआप उगवती, तिची शेती नसते, ती उगवली जात नाही. म्हणजे आपोआप उगवती, पेरली जात नाही. खूप छान टेस्टी लागते. मला कोवळी मिळाली होती, त्यामुळं मी स्वच्छ ती धुवून घेतली, निवडून घेतली आणि नंतर आपण चिरून घेणार आहोत. जशी कांद्याची पात चिरतो ना तशी. व्हिडिओ पूर्ण पहा, स्किप न करता. अगदी खूपच औषधी गुणधर्मयुक्त अशी आपली फोडशीची भाजी आहे. तुम्हाला जर थोडीशी पुढे झालेली भाजी मिळाली तर त्यामध्ये एक दांडा असतो, तो जरा कडक असतो, तो काढायचा असतो. पण माझी एकदम कोवळी होती, त्यामुळं माझा तो दांडा नव्हता. ते आपण भाजी छान स्वच्छ धुवून चिरून घेतली. कांदा सर्वप्रथम आपण तेलामध्ये जिरे टाकले, जिरे छान तडतडून दिले. त्यानंतर आपण लसूण टाकला आहे, चिरून टाकला आहे आणि त्यानंतर आपण त्यामध्ये हिंग घालणार आहोत. हिंगाने भाजीला स्वाद खूप छान येतो आणि चव पण खूप छान लागते. छान असा लसूण आपण परतून घेतला आहे. त्यानंतर आपण त्यामध्ये कांदा घालणार आहोत, बारीक चिरलेला. खूप छान टेस्टी अशी औषधी गुणधर्मयुक्त फोडशीची भाजी, जी की रानभाजी आहे. आपण त्याची रेसिपी पाहत आहोत मैत्रिणींनो. आपण अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या. बाजूचं बेल आयकन प्रेस करा, जेणेकरून प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल आणि तुम्ही छान अशा नवीन नवीन रेसिपीचा आस्वाद घ्याल. खूप सुंदर आणि टेस्टी लागते बघा ही भाजी. त्यानंतर आपण त्यामध्ये हिरवी मिरची पेस्ट घातली आहे. त्यामध्ये लसूण आणि जिरे बारीक करून घातले आहेत. मस्त अगदी फोडणी देत आहोत, कारण आपण त्यामध्ये अगोदर पण लसूण टाकला होता, त्यामुळं भाजीला एक नंबरच चव येते. खूप छान. त्यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर असतं, प्रोटीनयुक्त अशी भाजी आहे. पचनासाठी हलकी आहे. त्यानंतर आपण हळद घातली आहे, थोडीशी रंग येण्यासाठी. आणि हळद आपण कच्चीपणा जाईपर्यंत छान अशी परतून घ्यायची आहे. त्यानंतर आपण जी भाजी चिरून घेतली होती ती आपण त्यामध्ये घालणार आहोत. ही भाजी स्वच्छ 4 ते 5 पाण्याने अगोदर धुवायची, कारण ती रानात उगवलेली असते, त्यामुळं त्याला भरपूर प्रमाणामध्ये माती असते. ती छान स्वच्छ धुतल्यानंतरच आपण चिरून घ्यायची आहे बघा. आणि जशी तुम्ही कांद्याची पात चिरता त्याप्रमाणे चिरायची आहे. त्यानंतर इथे मुगाची डाळ मी वापरली आहे. तुम्ही कुठलीही डाळ वापरू शकता, जशी की तुरीची, हरभऱ्याची, मसूरची, जी तुम्हाला आवडते ती त्यामध्ये आपण तुम्ही घालू शकता. आणि छान अशी आपण परतून घेत आहोत. खूप सुंदर अशी टेस्टी लागते बघा. त्यानंतर चवीप्रमाणे आपण मीठ घालणार आहोत. ही पण भाजी मी बहिणीच्या किचनमध्ये बहीण बनवत आहे आणि मी शूट करत आहे मैत्रिणींनो. कारण पालेभाज्या मी तिथेच घेतल्या होत्या मुंबईमध्ये, मग त्या गावाकडे आणेपर्यंत राहिल्या नसत्या, म्हणून 2 भाज्या मी तिथेच बनवल्या आणि तीच बनवत आहे. बहीण माझी मुंबईमध्ये असते. हे बघा, अशी छान अशी आपण परतून घ्यायची आहे बघा. आणि आपण नंतर त्याला परतून घेतल्यानंतर आपण एक वाफ देऊन घेणार आहोत. करायला एकदम सोपी, पण अगदी औषधी गुणधर्मयुक्त आणि भरपूर फायबरयुक्त अशी ही आपली फोडशीची भाजी तयार होत आहे, जी की तुम्ही भाकरीबरोबर, चपातीबरोबर खूप छान अशी खाऊ शकता. ह्या फोडशीच्या भाजीचे थालीपीठ बनवू शकता, वडी बनवू शकता. एवढी छान लागते चवीला. एक नंबरच अशी ही फोडशीची भाजी आहे बघा. अशा प्रकारे बघा, छान अशी आपण परतून घेतली आणि 5 मिनटासाठी झाकण ठेवलं होतं. आपण झाकण काढलं आहे 5 मिनटानंतर अगदी लो फ्लेमवर. आणि त्यानंतर आपण इथे शेंगदाण्याच्या कुटाचा वापर करणार आहोत. आमच्याकडे शेंगदाण्याच्या कुटाचा वापर करतात, तुमच्याकडे तुम्ही जे वापरता, जसे की ओलं खोबरं, पण तुम्ही इथे त्याचा वापर करू शकता. छान अशी आपली फोडशीची भाजी तयार झाली आहे आणि मस्त अशी खायची आहे भाकरीबरोबर, चपातीबरोबर. मस्तच, अगदी औषधी गुणधर्मयुक्त, भरपूर फायबरयुक्त आणि हेल्थसाठी अगदी खूप छान अशी भाजी तयार झाली आहे. चला तर मग, रेसिपी जरी आवडली असेल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, लाईक करा, हाईप करा आणि शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये.
भेटूयात मग अशाच पुढच्या छानच्या रेसिपीमध्ये. आता रानभाजी सिरीज चालू आहे. सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद. बाय बाय.